आणि एवढं सर्व असताना मला शब्द देऊन, मला गाफील ठेवून, मला खूप सार्वत्रिकपणाची वागणूक त्यांनी तर मागील वर्ष 2 वर्षात मला दिली. मी मुरली अण्णांच्या प्रचाराला 5 ते 6 हजार घरात मी स्वतः फिरणारा एकमेव नगरसेवक अख्ख्या पुणे शहरामध्ये. कारण माझ्या पॅनलमधल्या 3 लोकांना एबी फॉर्म 1 दिवस अगोदर दिलता आणि मला एबी फॉर्म दिला नाही. सर्वांना लोक, माझे नातेवाईक, माझे आई वडील, सर्व माझ्यावरती प्रेम करणारे लोक प्रचंड स्ट्रेसमध्ये होते की हे काय चाललंय, काय होतंय. तुमचा थेट आरोप आहे की चंद्रकांत दादा पाटील हे कॅबिनेट मंत्री असून सुद्धा काही विकास कामं त्यांच्या कार्यकाळामध्ये झालेली नाही झाली कामं. एक कॅबिनेट मंत्री एक हॉस्पिटल, नवीन बिल्डिंग पण बांधायची नाही, उभारलेली बिल्डिंग मध्ये हॉस्पिटल चालू करू शकत नाही. नमस्कार, आता पुणे बोलणार या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अगदी काही दिवसांवर येऊन ठेपल्यात. प्रत्येक पक्ष आपापल्या परीनं तयारीला लागलेला आहे. पण याआधी जेव्हा एबी फॉर्मचं वाटप होतं, जेव्हा उमेदवारी देण्याची वेळ होती, तेव्हा पुण्यासह राज्यभरात नाराजी नाट्य हे पाहायला मिळालं. आणि पुण्यातल्या मध्यवर्ती भागात म्हणजे पुण्यातलं सगळ्यात जास्त नाराजी नाट्य जे गाजलं तेच अमोल बालवडकर आता आपल्यासोबत आहेत. शेवटच्या क्षणापर्यंत विश्वास होता की तिकीट मिळणार आणि शेवटच्या क्षणी असं झालं आणि एकदम ऑल ऑफ सडन तुम्ही राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि राष्ट्रवादीतून उमेदवारी मिळाली. काय भावना आहेत नेमक्या? भावना तर भरपूर आहेत. आपल्यासोबतच असं का केलं, खूप वाईट वाटलं. ज्या पद्धतीने मला तिकीट, माझं एबी फॉर्म नाही दिला हे पण त्याचं दुःख आहे. पण जास्त दुःख आहे की ज्या पद्धतीने मला ट्रीट केलं याचं जास्त दुःख आहे. माझ्या ऐन उमेदीतली मी 11 वर्ष या भारतीय जनता पक्षामध्ये काम केलं. प्रत्येक माणसाचं एक आयुष्य असतं, त्याचा एक आलेख असतो की बाबा लहानपण, बालपण, नंतर तो युवा होतो, युवा झाल्यानंतर तो त्याचं कौटुंबिक, त्याचं स्वतःचं करिअर, व्यवसाय, नोकरी जे काय असेल ते, आणि त्याच्यासाठी ते वर्ष खूप महत्त्वाचं असतात. मला तर वाटतं की वयाच्या 30 ते 40 हा प्रत्येकाच्या जीवनातला खूप महत्त्वाचा टप्पा असतो. आणि मी 29ला महानगरपालिकेत नगरसेवक झालो. 29 वय असताना मी साधारण 25-26ला माझं वय असताना मी भारतीय जनता पक्षाचं काम चालू केलं. आणि 24 साधारण एवढ्या वर्षामध्ये, या गेल्या 10-11 वर्षामध्ये मी माझं तन मन धन लावून भारतीय जनता पक्षासाठी काम केलं. ठीक आहे, पक्षाने मला उमेदवारी दिली. 2017ला मी निवडून पण आलं, मी रिझल्ट पण दिला. राष्ट्रवादीचं प्राबल्य होतं इथं. भारतीय जनता पक्ष काय होतं आहे सगळ्यांना माहिती आहे. या भागातली परिस्थिती निश्चितच नरेंद्रजी मोदी यांना मी मानून प्रवेश केला, यांच्याकडे पाहून काम चालू केलं. देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे पाहून काम चालू केलं. पण मी माझं पण योगदान सिंहाचा वाटा या भागामध्ये दिला, इथल्या सर्व जनतेला माहिती आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये मी आउटपुट खूप दिलं. गेल्या 11 वर्षामध्ये एवढं आउटपुट या पक्षामध्ये दिलं. आणि एकच निवडणूक मी लढलो 11 वर्षामध्ये, आणि काम एवढं केलं की त्याला काही प्रमाणच नाही. आणि एवढं सर्व असताना मला शब्द देऊन, मला गाफील ठेवून, मला खूप सार्वत्रिकपणाची वागणूक त्यांनी तर मागील वर्ष 2 वर्षात मला दिली. आणि एक मनामध्ये त्यांनी माझ्याबद्दल जे कटकारस्थान रचलं माझ्याबद्दल, आणि मला राजकीय आयुष्यातून संपवण्याचा, माझ्यासारखा छोटा कार्यकर्ता आहे मी, काय मोठा कोण काय येते. जर माझ्या समोरचे जे आमचे नेते आहेत, आदरणीय चंद्रकांतदादा पाटील असतील, या पुणे शहराचे खासदार मुरली अण्णा मोहोळ असतील, जे रोजचे संबंधातले लोक होते, एका परिवार, भाजप परिवार आम्ही म्हणतो. आणि असं काय मी एवढं काय नव्हतं केलं. मी सर्वच लोक इच्छुक असतात. भारतीय जनता पक्षामध्ये सुद्धा मागील इतिहासामध्ये मुरलीधर अण्णासुद्धा इच्छुक होते. मेधाताई कुलकर्णी आमदार असताना सुद्धा ते इच्छुक होते. त्यानंतर बापट साहेबांच्या वेळेस पण ते इच्छुक होते. किंवा अनेक गोष्टी प्रत्येकाची महत्त्वाकांक्षी असते ना. आणि चंद्रकांतदादांनी तरी काय केलं की मेधाताई कुलकर्णी सिटिंग कॅन्डिडेट असताना, त्यांचं कामसुद्धा तेव्हा चांगलं असताना कोथरूडमध्ये आले. आणि हा निर्णय पण आम्ही सर्वांनी स्वीकारला, पुणेकरांनी स्वीकारला. अनेक जणांनी विरोधही केला, पण पक्षाने आम्ही झोकून देऊन काम केलं. मी तेव्हा बालेवाडी भागातनं जे मी लीड दिलं त्याच लीडवरती ते बाणेर भागातनं ते निवडून आले. मीच सर्वात मोठी सभा लावणारा मी आहे अख्ख्या कोथरूड मतदारसंघामध्ये. 5 ते 6 हजार लोकांचं
लोक त्यावेळेस त्यांना गर्दी जमत नव्हती 500च्या वरती. पण अगदी शेवटच्या क्षणापर्यंत तुम्हाला काय म्हणतात सांगितलं गेलं नाही आणि अगदी लास्ट मोमेंटला येऊन सांगितलं गेलं की तुम्हाला उमेदवारी नाही. तेवढं का झालं असावं, काय वाटतं? त्यांना मला भारतीय जनता पक्षात माझं असणारं महत्त्व, त्यांना माझं कदाचित फ्युचर दिसत असेल चांगलं. मी पक्षाबाबतीत बोलत नाही, पक्ष हा परिवार आहे. पण या पुणे शहरातील ज्या पक्षातील काही नेते आहेत त्यांना माझं राजकीय भवितव्य उज्ज्वल दिसत होतं या भारतीय जनता पक्षामध्ये. जसं कंस राजा होता, त्याला स्वप्न पडलं होतं की तुमचं संहार तुमच्या एका भाच्याच्या हातून होईल, बरोबर. कदाचित तसं काहीतरी स्वप्न यांना पडलं असल्या पुण्यातल्या नेत्यांना की कृष्ण जन्मेल, कृष्ण या भारतीय जनता एखादा कृष्ण तुमचा नरसंहार करेल. मग यांनी ठरवलं की कृष्णाचा जन्म होऊनच द्यायचा नाही, कुठलाही कृष्ण हे भारतीय जनता पक्षामध्ये ठेवायचंच नाही. कुठल्या नेते अशा अनेक कृष्ण या मी बोलू शकतो ना. या पुणे शहराचे खासदार मुरलीधरांना मोहोळ, या कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील, मी काय त्यांचं वाईट केलं होतं? हे काही फोन नाही माझा. मी मुरली अण्णांच्या प्रचाराला 5,000 ते 6,000 घरात मी स्वतः फिरणारा एकमेव नगरसेवक अख्ख्या पुणे शहरामध्ये. रोजचे पोस्ट होते, माझ्या प्रत्येक घरातली पोस्ट होते. आजही तुम्ही मला दाखवतो गुगल ड्राईव्हला 5,000 ते 6,000 फोटो आहेत. एवढा प्रचार कोणी केला कोणासाठी? 20-20 मजल्याच्या बिल्डिंग मी वरती लिफ्टने जायचो, वरतून खाली उतरायचो. माझ्यासोबत कार्यकर्ते पण होते माझे. आणि काय भेटलं मला? एक फोन नाही आला साधा, थँक्यू तू चांगलं काम केलं. त्यांनी मला सोडा अख्ख्या पुणे शहरातील 100 नगरसेवक होते, त्यांनी झोकून देऊन काम केलं. निवडून आल्यानंतर एकाही नगरसेवकाला साधा धन्यवाद मेसेजही नाही केलेला. हा एवढा तुम्ही पक्ष परिवार म्हणता, तुम्ही कार्यकर्त्यांना अशी ट्रीटमेंट नाही दिली पाहिजे, या मताचा मी आहे. त्यांनी सर्वांना एकत्र बोलून चहा पण नाही पाजला की चला निवडून आलो मी, निवडणूक झाली, सर्वांनी चांगलं काम केलं. दाखवा, विचारा कुठल्याही नगरसेवकांना तुम्ही. बरं, मोहळांसोबत या नाराजी नाट्यांमध्ये आणखी नावं होती काही, त्यापैकीच एक चंद्रकांत पाटील होते. तुमचं जेव्हा पक्षाने तिकीट दिलं नाही त्यावेळी असं स्टेटमेंट होतं की चंद्रकांत पाटलांमुळे म्हणजे पक्ष श्रेष्ठींमुळे मी माघार घेतली. विधानसभा निवडणुकीची तयारी करत होतात तुम्ही आणि त्यानंतर मी माघार घेतली. 1,00,000 मताधिक्याने मी निवडून दिलं चंद्रकांत पाटलांना. मात्र ऐन वेळी चंद्रकांत पाटलांनी माझा घात केला आणि हे सगळं जे आहे ते चंद्रकांत पाटला म्हणजे पूर्ण ब्लेम जे आहे तुम्ही ते चंद्रकांत पाटलांवर ठेवलं. काय आहे, भारतीय जनता पक्ष माझा त्या पक्षाकडे बघून मी काम चालू केलं. आदरणीय देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, त्यांना मी मानतोय, अजून मानतोयच मी. आमचे नेते आदरणीय अजितदादा पवारांनी त्यांच्याकडे पाहून राज्य सरकारमध्ये युती झालेली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे माझे आदरणीय व्यक्तिमत्व आहे, कारण ते या महाराष्ट्रासाठी झटतात, काम करतात. पण पुणे शहरामध्ये भारतीय जनता पक्ष, जे लोक भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावरती निवडून आलेत, भारतीय जनता पक्षाचा केवळ फायदाच आहेत, त्यांनी फक्त फायदा घेतला आहे, पक्षासाठी त्यांनी काय योगदान दिलेलं नाही आहे. आणि आपल्याच लोकांची जिरवायची ठरवलेलं आहे, कारण यांना विरोधक राहिले नाही. मी भारतीय जनता पक्षाबाबत बोलत नाही आहे, या पक्ष ज्यांच्या हातामध्ये आहे या पुणे शहरामध्ये, मी त्यांच्याबद्दल बोलते. त्यामुळे त्यांना असं वाटतं की आता आपल्याला समोर कोण विरोधक नाही राहिलेला, एवढं इनकमिंग चालू आहे. ओव्हर ट्रेडिंग भारतीय जनता पक्षामध्ये केले. प्रत्येकजण भारतीय जनता पक्षाकडे नरेंद्रजी मोदी आणि देवेंद्रजींचं काम पाहून येतो, यांना वाटतं की यांच्याकडे पाहून येतात ते लोक, आणि त्यांना अहंकार आलाय. आणि त्यामुळे त्यांना असं वाटतं की आपण काही करू शकतो. आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याची इनसिक्युरिटी त्यांना वाटली. जर मी भारतीय जनता पक्षातून परत नगरसेवक झालो तर या भविष्यात मी इथला चेहरा होऊ शकतो विधानसभेचा, हे तर सर्व जनतेने पाहिलं होतं. आणि मी आहेच चेहरा, कारण मी काम केलंय, लोकांच्या मनामध्ये मी पोहोचलेलो आहे माझ्या प्रामाणिक कामामुळे. आणि त्यांनी मला फक्त संपवायचं ठरवलं. त्यांना असं वाटलं की याला आता संपवायचं आहे आपल्याला, याला राजकारणातून हा बाहेर गेला पाहिजे, आणि अतिशय वाईट षडयंत्र रचून माझ्यावरती घात करण्याचा प्रयत्न केला. या सगळ्यामध्ये चंद्रकांत पाटील हे या चर्चेच्या केंद्रस्थानी राहिलेले आहेत. तुम्ही काही माध्यमांना मुलाखती देताना अगदी हेही म्हणालात की IFI अवॉर्ड्समध्ये जर ॲक्टिंगचा अवॉर्ड द्यायचा असेल तर चंद्रकांत पाटलांना तो दिला पाहिजे. काय म्हणजे त्यांचं, तुम्ही जसं म्हणालात की लास्ट मुमेंटला मला सांगितलं किंवा शेवटच्या वेळेला मला सांगितलं, आणि त्यापूर्वी काही म्हणजे तुमचं बोलणं झालं ना. विधानसभेला मी माघार घेतली आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या शब्दाखातर, आणि याच घरी माझ्या आले, सर्व बसले, सगळं वातावरण चांगलं आलं. कार्यकर्ते झोकून देऊन काम आले, एकदम फुल फ्लेजमध्ये. राजकारणामध्ये असे विषय होत असतात, आणि जेव्हा वाटाघाटी होतात, एकमेकाचा विषय संपतात, तो विषय तर सोडून
पुढे जावं लागतं. जेव्हा एखादा शब्द आपण देतो तेव्हा मागचे विषय परत काढायचे नसतात. हम्म. आणि वर्षभर मला गाफील ठेवलं. माझ्या कार्यक्रमाला मी निमंत्रण दिले की यायचे, वेळ द्यायचे. मी नागपूरला त्यांना भेटायला गेलो अधिवेशनामध्ये. मला बोलले तुझं तर तिकीट फिक्स आहे, तू कशाला आला नागपूरला, तुला काय गरज यायची. नाही म्हणलं मला बाकीची तुमच्याकडे 1-2 कामं होती. म्हणजे असं ते बोलायचे की तुम्हाला शंका पण येणार नाही. शेवटच्या क्षणापर्यंत जो त्यांचा चेहऱ्यावरचा भाव होता आणि मनातला द्वेष होता त्यांनी बिलकुल जाणून दिला नाही मला. फेस रिडिंग राजकारणात आम्ही रोज, आम्हाला माणसांचा चेहरा बघितल्यावरती माणसाचे फिलिंग्स कळतात. पण मी चंद्रकांत दादांच्या चेहऱ्यावरचे फिलिंग्स मनातलं ओळखू शकलो नाही. मग याच्यावरून तुम्ही अंदाज लावा की चंद्रकांत दादा खरंच चांगलं अभिनय करतात असं मी म्हणू शकतो. पण मग येत्या काळामध्ये आता तुम्ही राजकारणात आहात आणि पुढेही सक्रिय असाल, येत्या काळात चंद्रकांत दादा अमोल बालवडकरांच्या हिटलिस्टवर असतील आणि त्यांना तुम्ही टफ फाईट द्याल विधानसभेमध्ये? का ही लढाई एक कार्यकर्ता, प्रामाणिक कार्यकर्ता आणि नेत्याची आहे. त्या महाराष्ट्रामध्ये अशा अनेक घटना घडतात किंवा माझ्यासोबत ही घटना घडत नाही आहे. आणि आजही कालही अनेक या राज्यातल्या अनेक ठिकाणी कुठल्याही पक्षाच्या बाबतीत असेल, ज्या नेत्यासाठी कार्यकर्ता झटतो आणि त्या नेत्याला जर अशा, त्या कार्यकर्त्याला जर कुठल्याही नेत्याने जर अशा प्रकारे संपवायचं, माझ्या आईवडिलांनी मला शिकवलं की बाबा तुमची जर शक्ती असेल ना, ती शक्ती तुम्ही दाखवायची असेल तुमच्यापेक्षा मोठ्या लोकांना दाखवा. तुमच्यापेक्षा शक्तीने दुबळ्या लोकांशी किंवा शक्तीने कमी शक्तीच्या लोकांशी तुम्ही शक्तीचं प्रदर्शन करू नका. माझ्या बाबतीत मी सर्वसामान्य कार्यकर्ते त्यांच्या जर कंपॅरिझन केलं तर कॅबिनेट मंत्री आहेत, मुरलीधरांना राज्याचे केंद्रीय मंत्री आहेत, मी माजी नगरसेवक आहे, एक युवा कार्यकर्ता आहे पक्षाचा. त्यांची सर्व शक्ती मला संपवण्यासाठी लावली. पण तरी सुद्धा तुमचं स्टेटमेंट असं होतं की एवढं सगळं होऊन सुद्धा जे नुकसान होणार आहे ते भाजपचं होणार आहे, माझं काही नुकसान होणार नाहीये. ते का वाटलं? शेवटी देव आहे ना या जगामध्ये, देव आहे ना. केलेले कर्म तुमच्या अशा वेळी संकटकाळी उपयोगी येतात. मी जे काही काम केले गोरगरिबांसाठी, गेले 10 वर्ष या माझ्या परिसरामध्ये 15,000 कुटुंब आहे. मी दरवर्षी त्यांची दिवाळी करतो. काहीतरी त्या अन्नदान असतं ना, आज त्याची पुण्याईच्या रूपानं असेल, गोरगरिबांना हॉस्पिटलमध्ये मदत करतो. मी स्वतःच्या फॅमिलीसाठी कदाचित कधीतरी विचार करत असेल खर्च करताना, पण या गोष्टीवर मी कधी मनामध्ये विचार करतो. मग काय केलं आपण? मी विचार केला की आपण स्वतःसाठी खर्च करताना सुद्धा काय करताना विचार करतो काय करायचं काय नाही. पण राजकारणामध्ये आपल्याला तिथं ऑप्शन नसतं, त्या गोष्टी कराव्याच लागतात. जे काही उपक्रम असतात, ठीक आहे, माझा जो काय व्यवसाय असेल त्यातनं मी काय करतो, पण शेवटी पैसे खर्च करून जर आपल्याला पक्षासाठी आपण एवढं योगदान दिलं आहे आणि एवढं सगळं करून जर आपल्या पदरी अशी निराश येत असेल तर निश्चितपणे वाईट वाटतं. नक्की. पण आपण जर पाहिलं हे जे नाराजी नाट्य सुरू होतं, अनेकांचे रोष आपण पाहिले, पण तुम्ही अगदी शांतपणे आजीदादांकडे गेलात, तिकडे तुम्हाला उमेदवारी मिळाली. काय होतं डोक्यात त्यावेळी की आपण आता म्हणजे इतकं शांतपणे जायचं, एक फक्त स्टेटमेंट दिलं, नाराजी व्यक्त केली आणि तुम्ही दुसऱ्या पक्षात गेलात? जेव्हा मनामध्ये वादळ असतं ना खूप, तेव्हा माणूस शांतच होतो. तो दिसायला शांत दिसतो तुम्हाला, पण त्याच्या मनामध्ये खूप मोठं वादळ असतं. आणि त्या क्षणाला माझ्या मनामध्ये खूप मोठं वादळ आलं, खूप मोठं, की यातनं आता काहीतरी वाईटच होऊ शकतं माझ्यासोबत किंवा मी काय करू शकतो मला कल्पना नव्हती. आणि ऐन 1.5 तास बाकी असताना मला सांगितलं जातं की अमोल तुझं AB फॉर्म तुला देऊ शकत नाही. तेव्हा विचार करा तुम्ही माझ्या मनावरती काय परिणाम झाला असेल. आणि अशा 5 ते 10 मिनटं मला सुधरत नव्हतं की मी काय करावं. आणि अशा 5 ते 10 मिनटामध्ये म्हणतो ना, मी मगाशी म्हणलो ना, देव असतो. या राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांना मी आयुष्यामध्ये विसरू शकत नाही. कारण माझा राजकारणामध्ये मी पुनर्जन्म त्यांच्यामुळे झालेला आहे. त्यांनी मला बोलवलं, फोन केला, मला विचारलं तुझ्या बाबतीत असं होईल मला अपेक्षा नव्हती, तुला शब्द दिला होता याची मला कल्पना आहे, तू विधानसभेला इच्छुक होता, कदाचित त्यामुळे तुझ्यासोबत अशा काही गोष्टी झाल्या असतील, पण ठीक आहे, मला काय त्याच्यामध्ये जास्त जायचं नाही. पण तू चांगला कार्यकर्ता आहे आणि मी कार्यकर्त्याला ताकद देणारा नेता आहे. आणि तू जर तिथं उमेदवारी दिली तर निश्चितपणे राष्ट्रवादी पक्षाची 4ही सीटं त्या ठिकाणी येतील असा मला विश्वास आहे. आणि त्यांनी माझ्या खांद्यावरती हात ठेवला, मला आशीर्वाद दिला, पक्षप्रवेश केला आणि 5-10व्या मिनिटाला मला AB फॉर्म दिला. त्यामुळं एक संपलेला कार्यकर्ता ज्याने आपलं सर्वस्व या राजकारणामध्ये दिलं, हे सर्व पाहिले लोकांनी माझ्या भागातल्या. मला ते एवढं वाईट वाटलं लोकांना सुरुवातीला की मला
भारतीय जनता पक्षाने उमेदवारी नाकारली हीच फक्त बातमी सुरुवातीला फिरली, सगळीकडे चर्चा तर होतीच. कारण माझ्या पॅनलमधल्या 3 लोकांना एबी फॉर्म एक दिवस अगोदर दिलता आणि मला एबी फॉर्म दिला नाही. सर्वांना लोक, माझे नातेवाईक, माझे आई वडील, सर्व माझ्यावरती प्रेम करणारे लोक प्रचंड स्ट्रेसमध्ये होते की हे काय चाललंय, काय होतंय. सगळे मला विचारायचे. मी म्हणायचं नाही माझं झालंय बोलणं, माझं मला कन्फर्म आहे आपलं. अरे नाही भैया, ते लोक तुम्हाला फसवतील. नाही रे बाबा, चंद्रकांत दादा आहेत, फडणवीस साहेब यांनी शब्द दिला मला आणि माझं काम आहे, मला कसं काय फसवतील. आणि तेच झालं. पण मग आता याला मी जसं म्हणाले की प्रत्येक नेत्याची एक महत्वाकांक्षा असते, आपल्याला राजकारणात कुठपर्यंत जायचं, एक उडी असते. तशी तुमची काही विधानसभेच्या वेळी आमदारकीची उडी होती आणि तुम्ही इच्छुक होतात आमदारकीला. आता येत्या काळात अमोल रतन बालवडकर राष्ट्रवादीचे आमदार म्हणून मैदानात उतरतील का? त्यालाच जोडून एक प्रश्न, जर पुन्हा तुम्हाला भाजपकडून ऑफर आली आमदारकीसाठीची, तर पुन्हा घरवापसी करणार का? हो का, एखाद्या व्यक्तीचा जेव्हा पुनर्जन्म होतो आणि तो ज्याच्यामुळे होतो त्या माणसाला तो विसरू शकत नाही. मला आता राजकीय महत्त्वाकांक्षा बिलकुल नाही आहे. माझी राजकीय महत्त्वाकांक्षा आता संपली. मला आता नामदार अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीसाठी झटायचं आहे. मला अजितदादांनी काय देऊ नाही देऊ, मला आमदारकीचं मला आता काही स्वप्न नाही आहे. मला फक्त या भागातल्या जनतेचा विकास करायचा आहे आणि या जनता मला 100% यावेळेस माझे भारतीय जनता पक्षाचं नाव येतं. आजही रक्तामध्ये ते भिनलेलं आहे. राष्ट्रवादीच्या 4ही उमेदवारांना घड्याळाचं बटन दाबून या भागातली जनता प्रचंड बहुमताने त्याकडे निवडून मला द्यायचं आहे. आणि अजितदादा सांगन त्या पक्षवाढीसाठी या पुणे शहरामध्ये राष्ट्रवादीचं जो काम आहे, अजितदादांचं जे काम आहे ते पोहोचवण्याचा मला प्रयत्न करायचा आहे. आता निवडणुकांवर येऊया. तुम्हाला तिकीट मिळालं आहे, उमेदवार आहात तुम्ही अधिकृत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून. विकास कामं आम्हाला सगळ्यांनाच तुमची माहिती आहेत, मात्र विजन या निवडणुकीचं काय असेल? विजन ही लढाई मी मगाशी सांगितलं की आता विकास कामातच आपण इथून मागच्या काळात केलेले आहे. राष्ट्रवादी पक्षाचंही नामदार राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, राष्ट्रवादी पक्षाचं त्या ठिकाणी आता अव्वल येईलच की काय काम केलं आणि विजय पण येणारच आहे. पण माझ्या प्रभागामध्ये अनेक कामं प्रलंबित राहिलेली आहेत. या मतदारसंघाला कॅबिनेट मंत्री मिळाले चंद्रकांतदादा पाटील. आज तुमच्या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून सांगतो की त्यांनी त्यांचं या भागामध्ये केलेली विकास कामं दाखवावी. जेव्हा एखाद्या मतदारसंघाला एखादा कॅबिनेट मंत्री मिळतो ना, तो मतदारसंघ महाराष्ट्रामध्ये कुठलाही तुम्ही फिरून बघा, त्या भागात होणारी विकास कामं फिरून बघा. पण या कोथरूड मतदारसंघाला काही मिळालं नाही. आदरणीय नितीन गडकरींमुळे तो चांदणी चौक झाला. तुमचा थेट आरोप आहे की चंद्रकांत दादा पाटील हे कॅबिनेट मंत्री असून सुद्धा काही विकास कामं त्यांच्या कार्यकाळामध्ये झालेली नाही झाली कामं. माझ्या भागातली विकास कामं नाही झाली. माझा आणि त्यांचा वाद कशामुळे झाला? मी काम करणारा माणूस आहे, मी काम त्यांच्याकडे घेऊन जायचो. जर तुम्ही कामच करत नसाल आमची, तर काय करणार आम्ही? या माझ्या प्रभागामध्ये एक 40,000 स्क्वेअर फूटचं हॉस्पिटल, अख्खी बिल्डिंग गेली 5 वर्ष झाली पडू नये. आज किती गरीबांना त्याचा उपयोग झाला असता. माझा ठराव महानगरपालिकेमध्ये पडू नये की या ठिकाणी कुठल्या एका संस्थेत द्यावं. ते जे काय अटी शर्ती महानगरपालिकेने पाहाव्या आणि या ठिकाणी गोरगरिबांना त्या ठिकाणी उपचार मिळावे. आज तुम्हाला माहिती आहे की मी एक काम करणारा कार्यकर्ता आहे. माझ्या दारामध्ये, माझ्या ऑफिसमध्ये मला संपर्क करून अनेक लोक 2 गोष्टीसाठी प्राधान्य देतात. एक आहे आरोग्य आणि दुसरं आहे एज्युकेशन. जर माझ्या भागामध्ये 40,000 स्क्वेअर फूटची वास्तू ती मी शहर सुधारणा समिती अध्यक्ष असताना ती हॉस्पिटलमध्ये रूपांतरित केली. त्याचा कोरोना काळामध्ये संपूर्ण पुणे जिल्ह्यातल्या रुग्णांना उपयोग झाला आणि कोरोना काळ संपला. पण तेव्हापासून ती वास्तू तशीच पडून आहे. एक कॅबिनेट मंत्री एक हॉस्पिटल, नवीन बिल्डिंग पण बांधायची नाही, उभारलेली बिल्डिंगमध्ये हॉस्पिटल चालू करू शकत नाही. एक शाळा बालवडी हायस्ट्रीटमध्ये गेली 5-7 वर्षापासून पडू नये. तुम्ही जावा, तुमची टीम घेऊन व्हिडिओ काढा, अख्खे बेंच सगळं फर्निचर रेडी आहे. माझा ठराव आहे की गोरगरिबांसाठी शिक्षण ही शाळा चालू करा. इंग्लिश मिडियमचं या भागातलं शिक्षण खूप महाग झालं आहे. 1,500 मुलं तिथे शिकू शकतात. ती शाळा 5 ते 7 वर्ष आली, धूळ खात पडली, चालू करू शकले नाही. मी उमेदवारी ज्या दिवशी माघारी घेतली ना, मी काय मागितलं चंद्रकांत दादांकडनं? दादा मी माघारी घेतली, ठीक आहे, मला पुढचा शब्द दिला तो ठीक आहे, पण माझी फक्त 2 कामं करा दादा. मी वरतून खाली येऊन गाडीत बसल्या त्यांना सांगितलं की ही शाळा आणि हे हॉस्पिटल तुम्ही मला चालू करून द्या. माझ्यासमोर त्यांनी त्यांच्या OSD राजेंद्र मुठे साहेबांना फोन लावला. मला अजूनही आठवतं, मी गाडीत बसलो होतो आणि सांगितलं
अमोलची 2 कामं आहे, तुम्ही लवकरात लवकर पूर्ण करा. त्या निर्णयाचा पश्चाताप होतो की आमदारकीसाठीची जी माघार होती ती नव्हती घ्यायला पाहिजे असं वाटतं का का मी कुठेतरी? काय झालं त्याच्यावरती कधी विचार करत नाही. आपल्याला काय करायचंय त्याच्यावर विचार करायचा कधी पण. पश्चाताप किंवा झालेल्या घटनेवरती तुम्ही कधीच वेळ वाया घालू नये. आता घड्याळ तुमच्यासोबत आहे आणि वेळ पण तुमची आहे. नक्कीच. एवढ्या वर्ष भाजपमध्ये काम केलं तुम्ही, आता थेट राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करून उमेदवार आहात. लोकांचा एक माइंडसेट असतो, हा नेता या पक्षाशी निगडीत असतो किंवा हा नेता या पक्षाचा आहे. पण आता काय वाटतं तुम्हाला, बालेवाडीतली लोक, तुमच्या मतदारसंघातली लोक तुम्हाला एक्सेप्ट करतील का हो दुसऱ्या का, पक्षात? भारतीय जनता पक्ष मी सोडलेला नाहीये. भारतीय जनता पक्षाने मला सोडलं, ते पण वाऱ्यावर सोडलं. पक्ष सोडणं आणि पक्षाने सोडणं याच्यामधलं अंतर जनतेला माहिती आहे. त्यामुळे या भागातली जनता माझ्यासोबत आहे. भारतीय जनता पक्षाला मानणारा मतदार मला मतदान करणार आहे, ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. भारतीय जनता पक्षाला ज्यांनी मतदान केलं आजपर्यंत, पण प्रत्येक गोष्ट भारतीय जनता पक्षाने काही करायचा, काही प्रयोग करायचा आणि काही गोष्टी मतदाराला तुम्ही काय गुलाम समजता का, रोबोट समजता की काही सॉफ्टवेअर केलं आणि तुम्ही ते करतील. प्रत्येकाला स्वतःचा विचार आहे. लोक नीट पाहतात काय चाललंय, लोक बातम्या पाहतात, काम पाहतात, लोकांना सेन्स असतो राजकीय परिस्थिती काय आहे, कोण काय करते. आणि हा समाज आणि इतिहास बघा तुम्ही, संघर्षाला साथ देणारा आहे. जो संघर्ष करतो ना त्यासोबत समाज उभा राहतो. जो अन्यायाविरोधात लढतो त्यासोबत समाज उभा राहतो. आणि माझ्यावर झालेला अन्याय लहान मुलापासून तर ज्येष्ठ नागरिकांना माहिती आहे. आणि या अन्यायावर सोबत मी लढतोय, असं पण नाही की मी रडतोय. आलं लक्षात, मी लढतोय आणि असा लढतोय की सर्वांचा आत्मविश्वास वाढला आहे. काही काही लोकांनी तर मला फोन केले, मी आयुष्यभर कमळाचं बटन दाबलं आहे, पण आयुष्यात आता पहिल्यांदा मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मतदान करणार आहे. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जे मतदार आहेत ते त्यांचाही आनंद वाढला आहे की अरे तुमच्यासारखा कार्यकर्ता आता आम्हाला भेटला आहे. ज्याला भारतीय जनता पक्षातल्या नेत्यांना तुमची किंमत नाही, पण आम्हाला तुमची किंमत आहे आणि माननीय अजितदादांनी तुमची किंमत ठेवली. त्यामुळे दुहेरी मतदान होणार आहे. महाराष्ट्रामध्ये क्रमांक 1चं मतदान, हा इंटरव्ह्यू लिहून घ्या, क्रमांक 1चं मतदान मला पडणार अख्ख्या महाराष्ट्रामध्ये. भारतीय जनता पक्षाची काय, या स्थानिक नेत्यांबद्दल बोलतो मी. पक्षाला मी खरंच, पक्ष माझा अजूनही पक्षाबद्दल मनामध्ये खूप आनंद हे आहे, माझा आदर आहे. पण ज्या नेत्यांच्या दावणीला हा पक्ष पुणे शहरामध्ये बांधला आहे, त्यांनी ह्याची जिरवा त्याची जिरवा जे चालवले आहे पुणे शहरामध्ये, 42 नगरसेवकांची तिकीटं कापली. त्यांना साधं तुम्ही कोणी फोन पण नाही केला, त्यांना कोणी बोलून त्यांचं सांत्वन पण नाही केलेलं. कचरा केला नगरसेवकांचा, पुणे शहरातील भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचा आणि नगरसेवकांचा. हे सगळं पाहिलंय, अतिशय प्रचंड रोष आहे. ओव्हर ट्रेडिंग केलंय राजकारणामध्ये आणि व्यवसायामध्ये. एक ओव्हर ट्रेडिंग असलं की व्यावसायिक अडचणीत होतो. तसं भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी या पुणे शहराच्या भारतीय जनता पक्षामध्ये ओव्हर ट्रेडिंग केलं. प्रत्येकाला आश्वासनं दिली, आपल्या स्वतःचं हित साधलं. आपल्या लोकसभा आणि आपल्या विधानसभा त्यांनी काढून घेतल्या. प्रत्येकाला तू माझा केलं. आणि त्यांना माहिती आहे आता 4 वर्ष निवडणुका नाही आहेत आणि आता प्रत्येकाचा घात करायचं ठरवलं आहे. प्रचंड चुकीचं आहे. मी भारतीय जनता पक्षासोबत, आम्ही युती राष्ट्रवादी काँग्रेसची भारतीय जनता पक्षाची, मी भारतीय जनता पक्षाच्या विरोधात बोलत नाही आहे. या देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी हे माझ्या आदरणीय व्यक्तिमत्व आहे. त्यांच्याकडे पाहून मी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी नंतर आपले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, ठीक आहे, पण आजही माझ्या मनामध्ये त्यांच्याबद्दल आदर आहे, कारण ते काम करणारं व्यक्तिमत्व आहे. पण या नेत्यांनासुद्धा या माध्यमातून मेसेज गेला पाहिजे की बाबा जे काय चाललं आहे या पुणे शहरात, ज्यांच्या हातामध्ये तुम्ही हा पक्ष दिला आहे ते चुकीच्या हातामध्ये दिलेला आहे. याची जाणीव या आमच्या वरिष्ठ नेत्यांना झाली पाहिजे. कारण अनेक कार्यकर्त्यांवरती अन्याय झाला आहे. सगळेच बोलू शकत नाही, सगळेच लढू शकत नाही. काही लोकांना दबाव आणतात, काही लोकांना वेगवेगळ्या पद्धतीने शांत केलं जातं. आज अनेक लोकांच्या, सर्वांच्या वतीने मी बोलतोय. मी जे बोलतोय ते सगळ्यांना पटतंय. सगळ्यांनाच अजितदादा पवार योग्य टायमिंगला भेटले नाहीत, सगळ्यांमध्ये लढण्याची हिंमत झाली नाही. त्यामुळं, आणि मी राजकीय जीवन संपलेला व्यक्ती अजितदादांनी पुनर्जीवित केलेला आहे. त्यामुळं मी पक्षाच्या बाबतीत काय नाही बोलणार. भारतीय जनता पक्षाच्या बाबतीत मी काही बोलत नाही. ज्या नेत्यांनी या पक्षामध्ये चुकीचे कामं केलं मी त्यांच्याबद्दलच बोलतोय. तर या मतदारसंघामध्ये विकासाचा मुद्दा जेव्हा येतो तेव्हा अमोल रतन बालवडकर हे नाव पुढे येतं.
सगळ्या लोकांना माहिती आहे तुमच्यामार्फत अनेक विकास कामं झालेली आहेत, अनेक उपक्रम झालेले आहेत. स्वच्छ निर्मल यात्रा म्हणा, अनेक प्रकारचे उपक्रम आहेत. आरोग्याशी रिलेटेड जे उपक्रम असतील ते आहेत. तर येत्या काळामध्ये कुठले उपक्रम तुमच्यामार्फत राबवण्यात येतील आणि कुठले नवीन उपक्रम अनुभवायला मिळतील मतदारांना? खरं तर चुकीचं नेतृत्व या मतदारसंघाला भेटल्यामुळं बॅकलॉग आहे खूप विकास कामांचा. त्यात 4 वर्ष महानगरपालिकेची निवडणूक नाही, आम्ही नगरसेवक नाही, आम्हाला निधी नाही. आणि जे या भागामध्ये आमदार आहे त्यांनी काही विकास कामं या भागामध्ये काही केलेली नाही आहेत. आणि प्रचंड रोष आहे जनतेमध्ये, तो मी पाहत होतो. या भागामध्ये अनेक प्रकल्प ते करू शकत होते पण त्यांनी केले नाही. या ठिकाणी बालेवाडी वाकड रस्ता आहे, तो जवळपास अतिशय गेले 5-7 वर्षापासूनचा ज्वलंत प्रश्न या भागातला आहे, तो त्यांना सोडवता आला नाही आहे. मीच तर कितीतरी वेळा त्यांना त्या ठिकाणी घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. तो वाकड बालेवाडीचा रस्ता जो महत्त्वाचा आहे, तो जो ट्रॅफिकचा, कारण सर्वात महत्त्वाचा वाहतूक कोंडीचा प्रश्न या भागामध्ये आहे. तो काय आहे तर कारण अनेक अपूर्ण रस्ते, DP रस्ते या भागामध्ये जे आहेत ते पूर्ण झालेले नाही आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये या प्रभागामध्ये जे अपूर्ण DP रस्ते आहेत, ज्या मिसिंग लिंक आहेत, त्या निश्चितपणे पूर्ण करायच्या आहेत. त्यानंतर या भागाचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे स्वच्छतेचा. मी तर स्वतः मिशन निर्मल संपूर्ण प्रभागाने पाहिले, पण येणाऱ्या काळामध्ये हा प्रभाग नाही तर हे संपूर्ण पुणे शहर क्रमांक 1ला स्वच्छतेच्या बाबतीत नेण्याचं माझं स्वप्न आहे. त्यामुळं स्वच्छतेवरती काम करायचं आहे. आरोग्याच्या बाबतीत ते हॉस्पिटल माझं पहिलं, आता मला एकदम खमकं नेतृत्व भेटलेलं आहे आणि नामदार अजितदादा पवार यांच्या माध्यमातून मला ते खरं ते हॉस्पिटल पहिलं चालू करायचं आहे आणि ती शाळा पहिली चालू करायची आहे. हे माझं स्वप्न मला पूर्ण करायचं आहे. या भागामध्ये पाषाण तलावासारखं एक खूप मोठं नैसर्गिक वारसा या मतदारसंघामध्ये या प्रभागाला मिळालेला आहे. ते पाषाणचं तळं या पश्चिम पुणे शहराचं एक मोठं प्रेक्षणीय स्थळ मला त्या ठिकाणी बनवायचं आहे आणि मला विश्वास आहे की आदरणीय अजितदादा पवार यांच्या माध्यमातून मला ते चांगलं विकसित करता येईल. या भागामधील नॅशनल हायवेच्या बाजूचे सर्व्हिस रस्ते सर्व मला विकसित करायचे आहेत. या भागामध्ये एक मोठं क्रीडांगण या भागामध्ये नाही आहे. पाषाणमध्ये सुद्धा एक क्रीडांगण आहे, तेही मला या ठिकाणी विकसित करायचे. जागोजागी स्वच्छतागृह तुम्ही पाहिलं तर एकही स्वच्छतागृह या भागामध्ये नाही आहे. म्हणजे आदरणीय नरेंद्रजी मोदी यांच्या माध्यमातून आपल्याला मेट्रो मिळते आहे. खरं तर ते भाग्य आहे, अतिशय सक्षम नेतृत्व आहे. पण त्या मेट्रोच्या खाली जर आपल्याला खड्डे पाहायला भेटतात, त्या मेट्रोच्या खाली जर कचरा पाहायला भेटतो, तर एका बाजूला आपण कुठंतरी प्रगती करतोय, पुढचं पाट आणि मागचं सपाट. पण ही जबाबदारी कोणाची आहे? स्थानिक नेतृत्वाची आहे. आणि याच्याकडे कोण लक्ष देणार? त्यामुळे मला मोठी कामं करण्यासाठी मला जे खमकं नेतृत्व भेटलेलं आहे अजितदादा पवार त्यांच्या माध्यमातून या भागातला सर्व विकास मी या माध्यमातून करणार आहे. सूस माळुंग्याचा त्या ठिकाणी माझ्या प्रभागातला पाण्याचा प्रश्न आहे. नामदार अजितदादांच्या माध्यमातून जे रेंगाळलेलं काम आहे ते येणाऱ्या काळामध्ये मी अतिशय जलद गतीने ते पूर्ण करून दाखवायचे. आणि सूस माळुंग्यातल्या अनेक लोकांनी त्या ठिकाणी इमारती विकसित झाल्या. हजारो लोक त्या भागामध्ये आपलं स्वतःचं घर विकत घेऊन हप्ते फेडून त्या ठिकाणी राहत आहे. आणि आज त्यांना जाणवते की त्या भागामध्ये रस्ते नाही आहेत, त्या भागामध्ये स्ट्रीट लाईट नाही आहे, ड्रेनेज लाईन नाही आहे, पाण्याची अवस्था आहे. त्यामुळे या भागाचा जो बॅकलॉग आहे, खरं तर आपल्याला तर पुढं जायचं असतं, पण मला आता पहिलं बॅकलॉग मागचा 4-5 वर्षाचा या जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर त्याला म्हणू शकतो आपण, ते मला लवकरात लवकर पूर्ण करायचं. कारण निवडून यायचं आता टेन्शन नाही आहे. निवडून आल्यानंतर मला ही सर्व जो बॅकलॉग आहे तो पूर्ण करायचा आहे. या प्रभागासाठी जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर, ते विकसित करायचे. जे 4 उमेदवार आहेत पॅनलमध्ये ते सगळे निवडून येतील असं कॉन्फिडन्स आहे तुम्हाला? 100% मी दादांना तसा शब्द दिलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 4ही उमेदवार, मी स्वतः अमोल रतन बालवडकर, श्री बाबुरावजी चांदेरे, त्या ठिकाणी निमनताई आहेत आणि कोकटेताई आहेत, हे 4 उमेदवार आम्ही त्या ठिकाणी सक्षमपणे निवडून येणार. जेव्हा अजितदादा म्हणजे राज्याच्या राजकारणात असेल किंवा पुण्यात पालकमंत्री आहेत अजितदादा, आणि जेव्हा त्यांच्या एका काय म्हणतात पॅटर्नची चर्चा होते, त्यांच्या स्टाईलची चर्चा होते, कामाच्या स्टाईलची, ते सकाळी 6 वाजता उठून कामाला लागतात आणि त्यामुळे ते जास्त पॉप्युलर आहेत. सो तुमच्या प्रभागामध्ये आता तुमचं जे राष्ट्रवादी तुम्ही म्हणालात की आम्हाला कॉन्फिडन्स आहे, माझं पॅनल निवडून येईल, अजितदादाच्या कामाचा पॅटर्न बघायला मिळेल आम्हाला येत्या काळात? 100%. मला जो माझा स्वभाव आहे त्याप्रमाणेच मला नेतृत्व भेटलेलं आहे. मला या भागातील लोक कामाचा माणूस म्हणतात आणि मला या राज्याचा कामाचा माणूस मिळालेला आहे, या महाराष्ट्राच्या कामाचा माणूस नामदार अजितदादा पवार. त्यामुळं निश्चितपणे या प्रभागाला
या दुहेरी संगमाचा निश्चितपणे फायदा होईल आणि बाणेर, बालेवाडी, पाषाण, सुतारवाडी, सोमेश्वरवाडी आणि सूस आणि माळुंगे या भागातला जो काय विकास मागचा बॅकलॉग सकट आणि पुढच्या 25-30 वर्षाच्या दृष्टीने संपूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर येणाऱ्या काळामध्ये आदरणीय अजितदादा पवार यांच्या नेतृत्वामध्ये त्यांच्या मार्गदर्शनाखाली निश्चितपणे आम्ही पूर्ण करू असा विश्वास मला आहे. प्रत्येक नेतृत्वाचा एक स्ट्रॉंग पॉईंट असतो ज्याच्यामुळे ते ओळखले जातात. तुमच्या प्रभागामध्ये तुम्ही म्हणताय तुम्ही कामं केलेली आहेत, अशी कुठली कामं तुम्ही पूर्णत्वास नेलेली आहेत ज्याच्यामुळे तुम्हाला असं वाटतं की जनता मला निवडून देईल, जनता जो विश्वास तुम्ही जनतेवर ठेवला की मला निवडून देईल तो सार्थकी लागेल किंवा तुम्ही नगरसेवक म्हणून पुढे याल राष्ट्रवादी काँग्रेसचे येत्या काळात? या भागामध्ये पाण्याचा प्रचंड प्रश्न होता, गंभीर प्रश्न होता. जेव्हा मी राजकारणामध्ये काम सुरू केलं 2014मध्ये आणि मी सुरुवातीला पाण्याची चळवळ उभी केली, आंदोलन केले, मोर्चे केले, महानगरपालिकेमध्ये जाऊन पाण्याचे प्रश्न मांडले. त्यामध्ये उच्च न्यायालयामध्ये गेलो, उच्च न्यायालयाने न्याय दिला. या भागातले 8 महिने बांधकामं बंद करण्याचा आदेश दिला. महानगरपालिका जागेवर आलं, प्रशासन जागेवर आलं आणि तेव्हा खऱ्या अर्थाने या भागातलं पाण्याचं इन्फ्रास्ट्रक्चर करण्याचा निर्णय झाला आणि याचा मला जीवनामध्ये आपण खूप चांगलं काम केलं. त्यापैकी एक काम मी केलं आणि ते पूर्णत्वास नेलं आणि आज या भागामध्ये पुणे शहरामधले 24/7 योजना जी सर्वात प्रथम या प्रभागामध्ये सुरू झाली याचा मला अभिमान वाटतो आणि या भागात 90-95% पाणी प्रश्न सोडवला याचा खऱ्या अर्थाने अभिमान आहे. या भागात जवळपास 16 ते 20 किलोमीटरचे रस्ते आदरणीय नरेंद्रजी मोदी यांच्या माध्यमातून स्मार्ट सिटीच्या माध्यमातून निधी मिळाला होता. पण जागेवरती लँड ॲक्विजिशनचे अनेक विषय असतात, त्यामुळं अडचणी होत होत्या. पण 15 ते 20 किलोमीटरचे नवीन स्मार्ट स्ट्रीट या भागामध्ये विकसित करण्यात झाले. त्यामुळं या भागामध्ये त्या मिसिंग लिंक काही अपूर्ण राहिल्यात आणि प्रशासन काळाला, कोरोना काळाला आणि चुकीचं नेतृत्व आम्हाला मिळालं. त्यामुळे हे सर्व प्रश्न या भागातले निर्माण झालेत. त्यामुळे वाहतूक कोंडी झाली. मग वाहतूक कोंडी झाली तर आपण काय करायचं? यांच्याकडे विनंती केली की बाबा वॉर्डन्स द्या, काहीतरी तुम्ही करा. तर त्यासाठी ते शेवटी स्वतःच निर्णय घेतला की आपण आपले वॉर्डन्स ठेवायचे. मी खूप अभिनव नवीन उपक्रम राबवत असतो. त्यामुळे या भागात 4 वर्ष आले मी 25 ट्रॅफिक वॉर्डन छोट्या चौकात ठेवलेत. व नागरिकांना एक समाधान आहे की त्यांचा मौल्यवान वेळ मी वाचवतो. तिथलं ट्रॅफिक 50 ते 70% निश्चितपणे नियोजन होतं. ट्रॅफिक कोंडी होत नाही, वाहतूक कोंडी होत नाही. यानंतर स्वच्छतेचा प्रश्न होता. नागरिक तक्रार करायची, आमच्या गल्लीत झाडायला येत नाही, कचरा उचलायला कोण येत नाही. मी स्वतःची टीम तयार केली. 30 लोक गेले, 100पेक्षा जास्त दिवस झाले. रोज जवळपास 1 किलोमीटरचा एरिया साफसफाई करतात. प्रत्येक गल्लीमध्ये तुम्ही कुठल्याही या प्रभागामधल्या कुठल्याही गल्लीत जावा आणि मला सांगा की या भागामध्ये मिशन निर्मल राबवले का नाही. आज 100 किलोमीटरचा टप्पा मी वैयक्तिकरित्या त्या ठिकाणी स्वच्छ केलेला आहे. झाडं छोटी छोटी असेल त्याच्या फांद्या कापा, ग्रास कटिंग करा, इथपासून डीप क्लिनिंग या भागामध्ये केलेलं आहे. माझे बाणेर बालेवाडीचे दोन्ही संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून आजपर्यंत लाखो लोक माझ्या प्रभागात या कुठल्याही घरात जावा, तुम्हाला ते विचारा की तुम्ही अमोलकरांच्या कार्यालयात जाऊन काम केलं का नाही. असं एक घर सापडलं म्हणजे 90% लोक माझ्या कार्यालयामध्ये येऊन गेलेले दोन्ही संपर्क. त्यांचं काय ना काय कागदपत्राचे कामं असतात, आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल, रेशन कार्ड असेल, ॲड्रेस चेंज असेल आणि सिनियर सिटीजनचे जे काय कामं असतील ते. त्यामुळे या भागामध्ये जी काय कामं केलीत, प्रशासनाच्या विरोधात आंदोलनाचा विषय असेल, जेव्हा कधी खड्डे पडले तेव्हा पण मी प्रशासनासाठी लढलो. भारतीय जनता पक्षाचा जरी माजी नगरसेवक होतो पण प्रशासनाच्या विरोधात मी आवाज उठवणार, कारण कोणीतरी आवाज उठवला पाहिजे. आणि असं काही नसतं की राजकारणामध्ये तुम्ही सत्ताधारी म्हणून तुम्ही काय आंदोलन करू शकत नाही. जर नागरिकांचे प्रश्न असेल आणि काम होत नसेल तर तुम्ही प्रशासनाच्या विरोधात आवाज उठवू शकता. त्याच्यामध्ये तुम्ही असं नाही विचार करायचा की आता मी सत्ताधारी पक्षातून आहे. पहिलं तुम्ही जनतेला जे काही शब्द देता, जनतेला केंद्रबिंदू मानून. मला बापट साहेबांची आठवण येते. आज ते असते तर हा दिवस माझ्यावरती कदाचित आला पण नसता. बापट साहेबांचं नेतृत्व मी पाहून काही गोष्टी शिकलो आहे. बापट साहेबांनी आम्हाला काही कानमंत्र दिलं, बाबा तुमच्या समोर येणारा नागरिक जो काही काम घेऊन येतो त्याचा तुम्ही प्रामाणिकपणे काम सोडवण्याचा प्रयत्न करा. तुम्ही प्रत्येक नागरिकाची कामं होतील असंही नाही, पण तुमचा प्रयत्न हा प्रामाणिक असला पाहिजे. आणि हेच वाक्य मी आदर्श ठेवून आजपर्यंत काम करत आलो आहे. आणि माझं काम या भागातल्या जनतेला माहिती आहे, या प्रभागातल्या प्रत्येक महिलेला माहिती आहे, माझ्या प्रत्येक बहिणीला माहिती आहे. आणि येणाऱ्या मतदानाच्या दिवशी मतदानाचा धो पाऊस पडणार आहे. घड्याळावरती मतदानाचा धो पाऊस होऊन या प्रभागातले 4ही राष्ट्रवादीचे उमेदवार या महाराष्ट्रामध्ये प्रचंड मताने
क्रमांक 1च्या मताने निवडून येणार आहेत, असा शब्द मी या ठिकाणी देतो. तुम्हाला हे तिकीट मिळालं नाही आणि त्यानंतर जे काही झालं, तुमचा राष्ट्रवादीतला पक्षप्रवेश म्हणा तो पुण्यासह राज्यभरात गाजला, म्हणजे राज्यभरातल्या माध्यमांनी त्याची दखल घेतली. या गोष्टीचा तुमच्या प्रभागासह इतर कुठल्या प्रभागामध्ये काही फरक पडेल की एका निष्ठावंत कार्यकर्त्याला झिडकारलं गेलं किंवा डावललं गेलं आणि त्यामुळे पक्ष लेवलला काही नुकसान होईल असं वाटतं तुमचा प्रभाग सोडून? आता याचे पडसाद काय उमटतील, कसे उमटतील हे मला माहीत नाही, पण निश्चितपणे लोकांच्या मनामध्ये व्यक्त गेलं की अमोल वाळूकर सारख्या कार्यकर्त्याला जर भारतीय जनता पक्षाचे हे नेते, मी भारतीय जनता पक्ष नाही बोलत, भारतीय जनता पक्षाचे हे नेते जर असं चुकीचं वागतं तर निश्चितपणे त्यांच्या बाबतीत निश्चितपणे भावना, बाकीच्या उमेदवारांचं मला काही प्रॉब्लेम नाही आहे, पण ज्या नेत्यांबद्दल निश्चितपणे जी काय भावना आहे या पुणे शहरातल्या मतदाराची, भारतीय जनता पक्षाला मानणाऱ्या मतदारांची, ती निश्चितपणे कुठंतरी डागाळली आहे. खरं तर आकांक्षाजी धन्यवाद, तुम्ही माझ्यासारख्या कार्यकर्त्याची दखल घेतली. मी पुणे मिररचे सुद्धा मनापासून आभार व्यक्त करतो, कारण ही कार्यकर्ता आणि नेता, प्रामाणिक कार्यकर्ता आणि नेत्याची लढाई आहे. नेत्यांनी एखाद्या कार्यकर्त्याला संपवायचं ठरवलं होतं, पण तो कार्यकर्ता दैव बलवत्तर आणि त्याच्यावरती हात ठेवणारा एक अजून चांगला नेता तर त्याला भेटला. त्यामुळे चांगला नेता पण मला भेटलेला आहे आणि वाईट नेत्यांचा पण मला अनुभव आलेला आहे. त्यामुळे ही कार्यकर्ता आणि नेत्याची लढाई आहे आणि ही लढाई निश्चितपणे मी जिंकणार आहे, कारण या भागातली जनता माझ्यावरती प्रेम करते, खरंच प्रेम करते आणि ते मला 2 दिवसात जाणवलं आहे. मी 2017च्या निवडणुकीत निवडून आलो होतो तेव्हासुद्धा एवढी लोकं मला भेटायला नव्हती आली, जेवढी लोकं मला त्या कालच्या गोष्टीपासून आम्ही अनुभवतो आहे की एवढा प्रचंड प्रतिसाद मला नागरिकांमधून भेटतो आहे. माता भगिनी, महिला, फोन मी अटेंड करू शकत नाही, एवढे फोन माझा कंटिन्यू वाजतो आहे. त्यामुळे चित्र स्पष्ट आहे, या भागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 4ही उमेदवार प्रचंड बहुमताने निवडून येणार आहेत. आणि आज 1 जानेवारी आहे, नवीन वर्ष आहे आणि माझ्यासाठी पक्ष पण नवीन आहे. त्यामुळे हे नवीन वर्ष, नवीन पक्ष निश्चितपणे या वर्षामध्ये संपूर्ण नागरिक माझ्या पाठीस राहतील आणि या आपल्या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून माझ्या नागरिकांना, माझ्यावरती प्रेम करणाऱ्या सर्व मतदारांना, भारतीय जनता पक्षाच्या सुद्धा मतदारांना, माझ्या जे मला मतदान करणार आहेत या निवडणुकीत, आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना मी या ठिकाणी येणाऱ्या या नवीन वर्षाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. तर आपल्यासोबत अमोल रतन बालवडकर होते. कार्यकर्ता म्हणून त्यांनी बाणेर बालेवाडी या प्रभागामध्ये आपला ठसा उमटवलेला आहे. पण जसं राष्ट्रवादीचं ब्रीदवाक्य आहे, घड्याळ तेच, वेळ नवी. माणूस तोच आहे, पण फक्त पक्ष वेगळा आहे, तेच काम होणार आहे. आणि त्यांनी जसं सांगितलं की अख्खं पॅनल आमचं निवडून येईल, पुण्यासह महाराष्ट्राचं संपूर्ण लक्ष या प्रभागावर लागलं आहे. मात्र आता नेमका निकाल काय लागतोय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.